दिवसाचे एकादशी कीर्तन होते आणि त्या रेड्याच्या पुण्यतिथीचा सप्ताह दरवर्षी असतो. रेड्याच्या पुण्यतिथीचा मोठा सप्ताह होतो आणि आमच्यासारखी रेडी तिथं जाऊन कीर्तन करतात. ज्ञानोबरांनी रेड्यावर केलेली कृपा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, ज्ञानोबरांनी कोणावर किती कृपा केली माहित नाही. 2000 आला एक मोकार पोरगा होता आपल्या अंबड तालुक्यात. एवढा मोकार होता त्याला गाव वैतागलं. 2007 चिकन गुन्ह्याची साथ आली. घराघरात सलाईनच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या. तिने अख्ख्या गावातल्या सलाईन गोळ्या केल्या. कुत्र्याला दोरीला बांधलं, शेतात घेऊन गेलं, आंब्याच्या झाडाला लटकिलं, कुत्र्याला सलाईन लावली. कुत्र्याला सलाईन लावली. पाणी भरू भरू कुत्र्याला सलाईन लावली. पाण्याने भरू भरू कुत्रं फुगलं, मेलं म्हणून खाली उतरलं, त्याला मेलं म्हणून पुन्हा पाणी पाजलं. गावातल्या लोकांनी टीव्ही जर पाहून दिले नाही मला त्या पोराला. घरातून ते लोक म्हणायचे जा आम्हाला जेवण करायचे, टीव्ही बंद करायची. इथून टीव्ही पाहता पाहता काढून दिलं ते डीपीच बंद करायचं. डेंजर. गावात भांडणं झाले की त्याच्याशिवाय होत नव्हते, एवढं डेंजर आहे. त्याच्या वयाच्या पोरासोबत भांडणं झाली तर ते सगळं घर झोपल्यावर म्हाताऱ्याची काठीच घेऊन यायचं. बायांचं कुंकवाचं पंचपाळच उचलून घेऊन यायचं. हिच्या दारातली तुळस तिच्या दारात नेऊन मांडायचं. हिच्या चपला तिच्या दारात नेऊन मांडायचं आणि हिच्या चपला हागंदारी नेऊन फेकायचं. एवढं विचित्र ते काढतं गाव वैतागलं. ते म्हणे याला आळंदी पंढरपूर पाठवा. 2 गल्लीच्या लोकांनी वर्गणी केली तर पंढरपूरला पाठवलं. ते गेलं नुसतं खायला गेलं, पण 2-3 वर्ष रमलं बा. रमता 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 ते कीर्तन करायला लागले. ते मला गावात कीर्तन करायचे. कीर्तन करायचं म्हणलं गावात लोक हसायला लागले, तू आणि कीर्तन. पण झाल्यावर लोक म्हणे जमायला लागलं. 3 वर्ष झालं तर कीर्तन जमायला लागलं आणि कीर्तन जमल्याच्या नंतर ज्या लोकांनी वैतागलं म्हणून वर्गणी करून आळंदीला पाठवून दिलं, ते कीर्तन झाल्यावर त्याच्या पाया पडतात. ज्ञानोबरांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर ज्ञानोबरांनी केलेली कृपा आहे. जे लोक वैतागले ते त्याच्या पाया पडतात. ते विचित्र एवढं कोण असं तुम्ही समजून घ्या. ते दुसरं तिसरं कोण नाही, मी आहे. मी काय एवढा साधा प्राणी वाटतो का तुम्हाला? संतांनी कृपा केली ना महाराज तर आपल्या जीवनाचं सोनं होतं. संतांचं जीवन परिसासारखं आहे.